नमस्कार. जाधवर इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर यांनी राज्यस्तरीय करंडक पुरस्कार सोहळा मी मनापासून या ठिकाणी उपस्थित राहू इच्छित होतो, परंतु काही पूर्वनियोजित आणि शारीरिक कमतरतेमुळे त्या ठिकाणी मी उपस्थित राहू शकलो नाही. निश्चितच मला मनापासून थोडंसं निश्चितच दुःख होत आहे. जाधवर यांनी आपलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची इन्स्टिट्यूट आणि एक शैक्षणिकदृष्ट्या खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी एक संकुल उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला उत्कृष्ट खासदार म्हणून जो काही पुरस्कार आपण देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपल्याला मी मनापासून या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो. राजकीय क्षेत्रामध्ये आपण जी काही तरुण मंडळी वेगवेगळ्या विभागातून या ठिकाणी या उपक्रमामध्ये आपण भाग घेण्यासाठी आलेला आहात. प्रत्येक तरुणाने राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी भाग घेत असताना एक या नवीन युवा पिढीने राजकारणातील नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन खऱ्या अर्थाने आपल्या गावाच्या विकासाबरोबर राज्याच्या विकासाबरोबर देशाच्या विकासाकडे आपण या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे. राजकारण म्हणजे हा काही व्यवसाय नाही आहे. राजकारण एक विकासाचा केंद्रबिंदू म्हणून आपण त्या ठिकाणी जर काम केलं, सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून आपण त्या ठिकाणी काम केलं, तर मला वाटतं निश्चितच आपल्या स्वतःच्या मनाला सुद्धा एक मानसिक समाधान त्या ठिकाणी होतं. बऱ्याचदा राजकारणाबाबतीमध्ये तरुणांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चीन निर्माण होणं स्वाभाविक आहे, कारण काही अप्रवृत्तीचे लोकसुद्धा राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आणि पैशांच्या जोरावर, संपत्तीच्या जोरावर अनेक राजकारणी त्या ठिकाणी मोठमोठं पदं त्या ठिकाणी उपभोगत आहेत. प्रसंगी मंत्रिपदापर्यंतही त्या ठिकाणी ते जात आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची जी मानसिकता जी आहे ही संपत्ती कमावण्याच्या पलीकडे लोकांच्या विकासाकडे जात नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी राजकारणामध्ये अनेक चांगली लोक अजूनही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि ह्या राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक चांगली लोक असल्यामुळे आजची आपली ही लोकशाही टिकून आहे. परंतु आपल्यासारखी तरुण मंडळींनी त्याच्यात भाग घेऊन तुमच्या कलातील अंगातील जी कला आहे ही कला दाखवून, आपलं कौशल्य दाखवून जगाला सुद्धा आपण दाखवून दिलं पाहिजे की आजची तरुण पिढी आपल्या समाजासाठी तसेच देशासाठी काय करू शकते असं. आणि म्हणून डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांनी हा एक सुंदर आणि स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि म्हणून त्या उपक्रमाला पालघरचा खासदार म्हणून मी मनापासून या ठिकाणी सुधाकररावजी आपल्याला मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.